रामराम मंडळी, मी प्रणाली कापसे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. अमरावतीत तपोवन संस्थेतल्या आणखी 7 मुलींवरही बलात्कार झाल्याचा संशय. अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती उघड. नंदुरबार जिल्ह्यातल्या एकलव्य शाळेतल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी घातला प्रकल्प, विद्यार्थ्यांना घेराव. कमालीच्या गैरसोयीमुळे संतापले विद्यार्थी. यवतमाळमध्ये केंद्रीय पथकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या 20 शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल. बार्शीमधले शेतकरी व्यापाऱ्यांमुळे हैराण. बाजार समितीमधल्या हारून केमकर या व्यापाऱ्यानं थकवले 15 लाख रुपये. शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. आणि परभणीमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद. काल नोंदवलं 3.6 सेल्सिअस तापमान. हिवाळ्यातलं सर्वात कमी तापमानाची नोंद. जिल्ह्यात थंडीची लाट. आता पाहूयात एक ताजी बातमी. नवी मुंबई एअरपोर्टचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. 2019 पर्यंत या एअरपोर्टचं काम पूर्ण होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं आहे. 14,500 कोटींचा खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. नवी मुंबईतला अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प होता आणि या प्रकल्पामुळे आजूबाजूची जी गावं आहेत त्यांचाही विकास साधणं शक्य होणार होतं. पण आपण बघितलं होतं की गेले कित्येक वर्ष हा प्रकल्प रखडला होता. आज अखेर मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये ही माहिती दिलेली आहे की 2019 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले सिनियर करस्पॉन्डंट प्रफुल्ल साळुंके यांच्याकडनं. प्रफुल्ल, अतिशय महत्त्वाची माहिती येते आहे. नवी मुंबईचा प्रकल्प अखेर पूर्ण होईल अशी शक्यता दिसते. प्रणाली, आज विधान परिषदेमध्ये संजय दत्त यांनी ही लक्षवेधी लावली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना स्पष्ट केलं की जमीन खरेदी असेल, हे सर्व विषय पूर्ण झालेले आहेत. पर्यावरणाचे जे महत्वाचे विषय आहेत नवी मुंबई विमानतळाच्या संदर्भातले, ते देखील पूर्ण झालेले आहेत. आता 2019 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं जवळपास नक्की झालेला आहे आणि जवळपास 16,500 कोटी रुपयांचा आता जो खर्च आहे तो अंदाजित खर्च आहे आणि यापुढे देखील हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. जवळपास हा एअरपोर्ट एवढा मोठा असेल की ज्या 60 दशलक्ष प्रवासी वर्षभरातून प्रवास या ठिकाणी ये जा करू शकणार आहेत आणि जवळपास 19 पर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहेत की हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, अशी माहिती जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलेली आहे. प्रणाली, धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. नंदुरबार जिल्ह्यातल्या एकलव्य शाळेतल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी काल प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव घातला. शाळेतल्या गैरसोयींना या आदिवासी विद्यार्थ्यांना फटका बसत होता. या निषेधार्थ 1 ते 8वीचे 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेत विद्यार्थ्यांना बाथरूम आणि शौचालयाची सोय नाही, पाणी नाही, त्यासाठी त्यांनी शौचालयासाठी त्यांना उघड्यावर जावं लागत होतं. विशेष म्हणजे हे एकलव्य स्कूल आदिवासी विभागाचं मॉडेल स्कूल आहे. स्पर्धा परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुलामुलींना इथं प्रवेश दिला जातो. मात्र या विद्यार्थ्यांसाठी शाळेची इमारत सुद्धा नाहीये. त्यामुळे त्यांना गेल्या वर्षापासून नवापूर तालुक्यातल्या निझापूर गावात आश्रमशाळेत हलवण्यात आलं होतं. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये लाईटचीही व्यवस्था नाही. जेवण निकृष्ट दर्जाचं मिळतं. 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त 1 शिक्षक आहे. काल या विद्यार्थ्यांनी अखेर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. आपल्या पालकांना बोलावून त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी डॉक्टर शिंदे यांना घेराव घातला. आपल्या व्यथाही या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या आणि उशिरा 12 वाजेपर्यंत ही 1ली ते 7वीची मुली उपाशी आपल्या मागण्यांसाठी लढा देत राहिले. केंद्रानं एकलव्य विद्यालय यासाठी तयार केले होते की नवोदयाच्या धर्तीवरती आदिवासींमधून क्रीम मुलं वरती उचलायचे आणि त्या मुलांमधून IAS ऑफिसर IPS ऑफिसर तयार करण्याचं स्वप्न दाखवत क्रीम मुलांना इथे आणलं गेलं आणि प्रत्यक्षामध्ये त्या मुलांचं जसं एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी कापला आणि त्याचं सगळं विद्येमधूनच त्याला निष्क्रिय करून टाकलं, त्याच पद्धतीचं करण्याचं जणू हे षडयंत्र आहे.
सकाळपासून विद्यार्थ्यांचे फोन होते की इथं एकही शिक्षक नसतो आणि जो असतो तो त्याला इथून हाकलताय. विद्यार्थी बेवारस आहेत, त्यांना आंघोळीला सोयी नाही, कुठल्याच सोयी नाहीत, जेवण व्यवस्थित नाही. कैद्यांना तरी चांगलं जेवण मिळतं, एवढं निकृष्ट जेवण मिळतंय. डॉक्टर लिहून देत आहे की जेवणामुळे पोरं आजारी पडत आहे. म्हणजे आमच्या पोरांना हे विकास, आदिवासींचा विकास न करता आदिवासींचा भकास करताय हे लोक. आता बातमी पाहूयात अमरावतीची. अमरावतीतल्या तपोवन इथं झालेल्या 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी होणाऱ्या चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. इथं राहणाऱ्या इतरही 7 अल्पवयीन मुलींवर अशाच प्रकारचे अत्याचार होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी ही माहिती IBN लोकमतला दिली आहे. या मुलींचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. या मुली एका कर्मचाऱ्यांच्या मुलाच्या गाडीवरून बाहेर जात असल्याचा संशयही इथे व्यक्त होतो आहे. इथल्या अनेक मुलींनी लैंगिक शोषणाबाबत तक्रारी केल्या होत्या, पण या तक्रारींबाबत कर्मचाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचं या आश्रमातल्या मुलींकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान 14 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी तपोवनचा कर्मचारी नारायण कोठेवार याला अटक करण्यात आली आहे. अमरावतीचे DCP सोमनाथ घारगे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मला सांगा की एक खूप मोठा धक्कादायक प्रकार पुढे येतो आहे. आधी एका मुलीवर अत्याचार होतो आणि त्यानंतर आणखी 7 मुलींवर अत्याचाराचं प्रकरण पुढे येत आहे. याहूनही अधिक मुली या अत्याचार झाल्याचं उघडकीस येऊ शकतं. काय अधिक माहिती देऊ शकाल सर? यामध्ये काही आम्ही शाळेचे प्रिन्सिपल आणि 2-3 टीचर्स यांचे स्टेटमेंट्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी काम करणाऱ्या 2 महिला काउन्सिलर्स आहेत, त्यांचे स्टेटमेंट्स घेतलेले आहेत. आणि एकंदरीत चौकशीमध्ये कसं पण लक्षात येतं की यापूर्वी काही मुलींनी नारायणनीच आमच्यावरती काही छेडछाड केलेली होती आणि त्या संबंधात तक्रारी केलेल्या होत्या. परंतु त्या तक्रारीबाबत अथॉरिटीने काय कारवाई केली आणि त्याचं पुढे काय झालं याचा तपास आम्ही करत आहोत. यांच्या स्टेटमेंट्स मधून ही बाब समोर येते आहे की यापूर्वी सुद्धा नारायणच्या बाबत अशा प्रकारच्या तक्रारी झालेल्या होत्या. सर, पण आता जसं या 7 मुलींचा जबाब नोंदवला जातो आहे, त्या व्यतिरिक्त इतर ज्या मुली आहेत ज्यांनी आतापर्यंत समोर येऊन तक्रार केलेली नाहीये, त्यांचे सुद्धा जबाब नोंदवले जातील का? त्यांचे सुद्धा माहिती त्यांच्याकडनं सुद्धा घेतली जाईल का? हो, नक्कीच. यामध्ये ज्या ज्या मुलींची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत तर त्यांचे जबाब आम्ही महिला सुरक्षा समितीच्या मेंबर्स आणि आमच्या महिला पोलीस अधिकारी हे गोपनीयरित्या नोंदवत आहेत. त्यांना अगदी पुढे कुणाच्या समोर यायची गरज नाही. आम्ही गोपनीयरित्या त्यांचे जबाब नोंदवत आहोत आणि त्यानुसार पुढे आणखी आम्ही कारवाई करणार आहोत. सर, काय वाटतंय, एक मोठं सेक्स रॅकेट या ठिकाणी उघड होतंय की काय? यामध्ये हे निश्चित आहे की नारायण कोटेवार हा जो आरोपी यामध्ये झालेला आहे आणि सध्या अटकेमध्ये आहे, तर हा हॅबिच्युअल आहे, म्हणजे सराईत आहे की जो मुलींना वारंवार यापूर्वी त्यानं छेडलेला आहे आणि अशा प्रकारची घटना केलेली आहे आणि तो म्हणजे सराईत गुन्हेगार आहे. इथपर्यंत म्हणजे आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगेंचं काय म्हणणं आहे तेही ऐकूया. जेव्हा मी इथल्या सगळ्या लोकांना भेटले, 7 मुलींची नावं आली आहेत की ज्यांना काहीतरी छेडछाड, काहीतरी त्यांच्यासोबत ऍक्ट ही झालेली असण्याची शक्यता आहे. या 7 मुलींना मी याच्यासाठी आज नाही जाऊन भेटले. आज त्या सगळ्या खूप अप्रेस्ड आहेत. मला 7 मुलींनाच नाही, इथल्या टोटल 110 अधिक 22 अशा टोटल 132 मुलींना मला भेटायचं आहे. प्रत्येकीला एकटं भेटायचं आहे. या काउन्सिलर्सनी ही तक्रार लहाने सरांकडे केली आणि लहाने सरांनी या पोरींचं त्यांच्यासोबत जाणं बंद केलं. माझ्या संग जबरदस्ती करण्यात गेली. कोणी केली बेटा? नारे. तर त्याच्यावर कोणी ऍक्शन नाही घेतलं का? नाही. तर माझी इच्छा आहे की त्याला जेल झाली पाहिजे. तुझी इच्छा अशी आहे की त्याला जेल झाली पाहिजे. तुझ्या मागे तो केव्हापासून लागलेला आहे? खूप दिवस झाले मी इथं आली तेव्हापासून. किती वर्ष झाले बेटा तुला इथे? सिर्फ 3 वर्ष झाले. मी सांगितलं होतं मॅम का म्हणे आपण पाहू म्हणे. पाहून ताई इथं पाहून म्हणते पण कधी पाहत नाही. अतिशय धक्कादायक प्रकार आहे. आपण पुढे वळूयात, पाहूयात दुष्काळाच्या बातम्या. दुष्काळ आणि गारपिटीनं शेतकरी त्रासलेला असताना सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातल्या शेतकरी व्यापाऱ्यांमुळे हैराण झाला आहे. बार्शी बाजार समितीमधले हारून
अल्ला बक्ष केमकर या व्यापाऱ्यानं सौंदर्य गावातल्या शेतकऱ्यांकडून घेतलेले कांद्याचे पैसे अजूनही दिलेले नाहीयेत. त्यांच्याकडे शेतकऱ्यांची सुमारे 15 लाखाची थकबाकी आहे. हे पैसे वेळेत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा इथल्या शेतकऱ्यांनी दिलाय. या शेतकऱ्यांची बातचीत केलेली आहे आमचे बार्शीचे रिपोर्टर प्रशांत आवटे यांनी. राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचं अस्तित्व हे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून स्थापन झालेले आहे. मात्र या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक होताना दिसते. बार्शी तालुक्यातील काही शेतकरी आहेत, त्यांनी गेल्या वर्षी कांदा या बाजार समितीमध्ये दिला होता, मात्र अद्यापही त्या लोकांना त्या कांद्याचे पैसे मिळालेले नाहीत. आपल्यासोबत ते शेतकरी आहेत. काय तुमची नेमकी काय माझा कांदा गेल्या वर्षी दिलेला आहे मी. माझ्या मुलीचं लग्न आहे तरी आता मला म्हणतो की मधल्या दिपाळीत देतो, कुठं डिसेंबरमध्ये देतो, नोव्हेंबरमध्ये. कोणाकडे दिला होता कांदा? हरणबाईला. बरं. केमकर. बरं. किती रुपयाची पट्टी होती? माझी ₹1,00,000 पट्टी आहे. तुमची काय समस्या? आमची बी ₹1,00,000 पट्टी आहे. हां. माझ्या पुतणीचं लग्न उद्याला आहे तरी आजपर्यंत असून लागेल आमच्या त्याच्यामुळं आता काय इलाजच नाही. काय करावं हे सुद्धा नाही. तुमची काय समस्या? आता माझी समस्या म्हणजे सध्या आपल्या तालुक्यामध्ये बाकीच्या शेतकरी त्रस्त झालेले असताना सुद्धा या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या ह्या केमकर या व्यापाऱ्यानं माल आणलेला आहे आणि तो माल म्हणजे पणन खात्याला बुडवून सुद्धा त्यांनी काय केलं, शेतामधून माल उचलून आणला डायरेक्ट आणि त्याच्या कच्च्या पट्ट्या बिल बुकावर ओरिजिनल छापलेल्या बिलावर कच्च्या पावत्या बनवल्या आणि कच्च्या पावत्या बनवून त्यांनी माल पार्सल केलेला आहे. आणि तो आता आम्ही जर त्यांना पैसे मागितलं तर तो काय म्हणतोय की मी देऊ शकत नाही, मला लॉस झालेला आहे व्यापारामध्ये. तर त्यांनी काय केलंय, पणन खात्याला पण नुकसानीत आणलेलं आहे आणि शेतकऱ्यांना पण त्यांनी नुकसानीत आणलेलं आहे. एकंदरीत काय तर दुष्काळ आणि आधीच शेतकऱ्याचं कंबरड मोडले आणि त्या बाजार समितीची या पिळवणुकीमुळे शेतकरी पूर्णपणे हातभार झाल्याचं दिसतोय. प्रशांत आवटे, IBN लोकमत, बार्शी. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. तुम्ही पाहत रहा गावाकडच्या बातम्या. आता राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या पाहूयात थोडक्यात. भुसावळमध्ये रहिवाशांनी स्वच्छ आणि पुरेशा पाण्याच्या मागणीसाठी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शहरातल्या अनेक भागात 10 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होतो, तोही कमी दाबानं, आणि पाणी आलंच तर तेही अर्धा एक तासच येतं. शिवाय पाणीही अतिशय गढूळ आणि दूषित येतं. त्यामुळं आरोग्याच्या समस्याही या भागात निर्माण होत आहेत. या सर्वांचा निषेध म्हणून रहिवाशांनी आता हे उपोषण सुरू केलंय. अहमदनगर तालुक्यातल्या ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. तसंच या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सरकारनं करून ग्रामपंचायतीला 8,000 रुपये मानधन देऊन एका परिचालकाची नियुक्ती महाऑनलाईन कंपनीमार्फत केली आहे. पण त्यांना प्रत्यक्ष 4,000 रुपयेच मानधन दिलं जातं. 30 एप्रिल 2011च्या शासन आदेशानुसार ते देण्यात यावं अशी मागणी या परिचालकांनी केलेली आहे. महाराष्ट्रातील संगणक परिचालक संघटनेने विचार केलेला आहे की आम्हाला महाराष्ट्र शासनाने कंत्राट पद्धत जी आहे 2011 पासून लावलेली ती बंद करून आम्हाला संगणक परिचालकांना शासनात सामील करून घ्यावं. संगणक परिचालक समितीची पहिली मागणी आहे संघटनेची. एक पहिली आम्हाला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. दुसरी आमचं जे पेमेंट आहे JR नुसार जे ठरलेलं आहे ते पूर्ण आम्हाला देण्यात यावे. जे की आम्हाला आज फक्त 4,000वर डांबण्यात येते ते आम्हाला पूर्ण देण्यात यावे. परभणी जिल्ह्यात थंडीची तीव्र लाट आली आहे. काल परभणीमध्ये तापमान 3.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय. राज्यात हे नीचांकी तापमान आहे. गेले 3 दिवस परभणी जिल्ह्यावर धुक्याची लाट पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे व्यवहार सकाळी 11 वाजता जे सुरू होतात ते फक्त 5 वाजेपर्यंत सुरू राहतात. 5 नंतर रस्ते सामसूम होतात आणि अनेक जण शेकोट्यांची ऊब मिळवताना दिसतात. बाजारपेठेवरही या थंडीचा परिणाम झालाय. इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक.
बुलढाण्याच्या लता करे यांनी सलग दुसऱ्या वर्षी शरद मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांच्या गटात पहिला क्रमांक पटकावलाय। गेल्या वर्षी त्या पतीच्या उपचारासाठी धावल्या होत्या, तर यावर्षी घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी। पाहूयात त्यांच्या जिद्दीची कहाणी। पायात स्पोर्ट शूज तर सोडा, पण साध्या चपलाही नाही, डोक्यावर कॅप नाही, खांद्याला पाणी पिण्याचा सिपर नाही। लता करे यांना धावण्याची स्पर्धा जिंकण्यासाठी अशा कोणत्याच गोष्टींची गरज भासत नाही। केवळ एकच स्वप्न, एक ध्येय, स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांना पुरेसं आहे। लता करे 67 वर्षांच्या आहेत, पण घरच्या परिस्थितीने त्यांना निवृत्तीचं आयुष्य जगण्याची संधीच दिलेली नाही। त्यांचे पतीही आजारी असल्यानं घराची जबाबदारी लता करेंना नाकारता येत नाही। आजार झाल्यामुळे 1 वर्ष झालं मी घरी बसून आहे आणि मुलगा एकटाच कमावत आहे। मंडळी सुद्धा कुठं रानात मिळालं तर 2-4 दिवस काम मिळते, 2 दिवस मिळत नाही असं आहे। आणि आमचं रूमचं भाडं 2000 रुपये महिन्याला द्यावं लागते। एकट्या मुलाच्या मात्र काही एवढं काही भागत नाही। करे कुटुंबीय कामाच्या शोधात बुलढाणा सोडून बारामतीत स्थायिक झाले। त्यांनी भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली, पण घरभाड्याचा खर्चही परवडू शकत नसल्यानं त्यांना आता स्वतःचं घर बांधायचं आहे। मॅरेथॉन जिंकल्यामुळे त्यांचं हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरेल अशी त्यांना आशा आहे। एकच आहे की माझ्या मुलाला काम आणि राहायला घर मिळावं। 4-5 वर्ष झाले आम्ही इथं बारामतीत आलो, भाड्यानेच राहतो। पुन्हा मालक आजारी असल्यामुळं मुलाच्या एकट्या कामाच्या याच्यावर भागत नाही आमचं रूम भाडं हे। परिस्थिती पुढे हार न मानता त्या परिस्थितीवर मात कशी करायची याचं उदाहरण लता करेंकडे पाहून मिळतं। लता करे यांच्या जिद्दीला IBN लोकमतचा सलाम। जितेंद्र जाधव, IBN लोकमत, बारामती। आता इथेच थांबूयात, पण बातम्यांचा ओघ IBN लोकमतवर असा सुरू राहील। अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत।